आणि भाजपचे काही अंधभक्त मला असं वाटते मराठीमधले, त्यांना आता तरी अक्कल येईल. आणि जर त्यांना अक्कल आली नाही तर समजून घ्यायचं शंड आहेत ते. पाठीचा कणा नाहीये त्यांच्या पाठीमध्ये. महाराष्ट्राची माती काय आहे, इथलं छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वाभिमान काय आहे, हा आता सगळ्यांनाच दाखवण्याची गरज आहे. मी हे बिलकुल म्हणत नाहीये की महाराष्ट्रीयन सोडून इतर सगळ्या राज्यातल्या लोकांचा द्वेष असा कुणीच करायचा नसतो. मराठी माणसांनी कधीच नाही केलाय. हा म्हणतो आमच्या पैशावर जगताय. मोठे मोठे उद्योगपती परप्रांतीय आहे. ते 3 उद्योगपती परप्रांतीय आहेत. कोण? अंबानी, अदानी आणि अजून कोणतं तरी असेल. टाटा इथलेच आहे बाबा, मुंबईचीच आहेत. ते पारसी आहेत. ते काय नॉर्थ इंडियन नाही आहेत टाटा. ते सर्वाधिक टॅक्स भरतात म्हणे. आता टॅक्सचा जर का हिशोब काढला ना तर तुम्हालाही सांगते सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स महाराष्ट्र देतो सरकारला. मोदीकडे सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स महाराष्ट्रातून जातो. इन्कम टॅक्स म्हणजे तुमच्या आमच्या इन्कमचा भाग, आपला जो इन्कम टॅक्स जातो तो. देशाला कॉर्पोरेट टॅक्स तितका नाही मिळत तितका इन्कम टॅक्स मिळतो. खासदार आहे, जरासा अभ्यास पण करत जा म्हणा. भाजपवाल्या लोकांना जरा शिकवत जा तुमच्या खासदारांना. मराठी माणूस टॅक्स तरी भरतो का? अरे येडछाप. म्हणजे टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाचा ह्यांनी अपमान केलाय. मराठी माणूस टॅक्स तरी भरतोय का म्हणे. बिहार, तमिळनाडू, उत्तर प्रदेशात तुम्हाला दाखवून देऊ. काय दाखवून देतो रे बाबा? म्हणजे इथं काय लढाई चाललेली आहे? मध्ययुगात जगतोय आपण.